काढते सगळीकडे, मग असं पसरून टाकायचं. हॅलो, स्वागत आहे तुमचं लाईफ विथ श्रीजा ब्लॉगमध्ये. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि त्याचीच तयारी चालू आहे. श्रीजाला रांगोळी काढायला फार आवडतं, त्यामुळे तिची मध्ये मध्ये लोडबोड चालूच होते. आणि मी छोटीशीच रांगोळी काढली, कारण मला अजून पूजेची तयारी करायची होती, पूजा मांडायची होती. आणि श्रीजा काय मला पूजा मांडून देणार नाही आहे आणि मला ती रांगोळीसुद्धा काढून देत नव्हती. त्याच्यामुळे मी जशी मला छोटीशी काढता येईल तशी मी छोटीशी रांगोळी काढली. शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. आणि श्रीजाचे बाबा आले होते घरी आणि त्यांच्याकडून काल हेल्मेट हरवलं होतं, तर ते न्यू हेल्मेट घेऊन आले होते. कोणत्या कंपनीचं आणले हो? छान आहे, छान आहे. पूजा मांडून झाल्यानंतर मी लगेच वाचन करून घेतलं आणि माझं वाचन होईपर्यंत श्रीजा काय जागेवरून हल्ली नाही, ती तिथेच होती, तिची लोटबोट ही चालूच होती. आणि हां, तुम्हाला देवीचा लूक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही ज्वेलरीसुद्धा मी स्वतः बनवलेली आहे आणि आपल्या इंस्टाग्रामवरती पेजसुद्धा आहे श्रीजा आर्ट ज्वेलरी म्हणून. आणि माझ्या घरातली बाकीची कामं राहिली होती तीसुद्धा मी आवरून घेतली, कारण भांडीसुद्धा मी घासली नव्हती. भांड्यांचा राडा तसाच होता, कारण आम्हाला करायचं होता पुरणपोळ्याचा नैवेद्य, त्याचीसुद्धा मला तयारी करायची होती. आणि माझी भांडी घासून झाल्यानंतर मी लगेच गॅस साफ करून घेतला आणि किचन वाट्यावर भरपूर राडा होता, तोसुद्धा मला आवरायचा होता, तो आवरून घेतला. आणि मला लागली होती भूक, कारण मी सकाळी गेला होता माझ्यासाठी भगरीचा भात आणि त्यातलाच थोडासा राहिला होता. आणि आता तो असाही वेस्ट जाणार, कोणी खाणार नाही, कारण की कोणाचा उपवास नव्हता, माझा एकटीचाच होता. तर मी तो गरम करून घेतला आणि मी लगेच स्वयंपाकात करायला लागली, कारण मला जायचं होतं सोसायटीमध्ये हळदी कुंकाला. मी कुकरमध्ये चण्याची डाळ, पाणी, हळद आणि तेल टाकून मी कुकर लावून घेतला. आणि दुसऱ्या साईडला मी आमटीची तयारी करायला घेतली. त्यासाठी मी 3 कांदे घेतले होते. कांदे कट करत असताना सुद्धा श्रीजा तिथेच होती, तिची मध्ये लोटबोडी चालूच होती. तिचे एवढे क्वेश्चन होते, मम्मा एवढा कांदा कशासाठी, तिचं तरी काय चालूच राहतं. त्याच्यानंतर मला हे आवरून पटापटा साडी घालून मला जायचं होतं. आणि मी लसूणसुद्धा सोललेलं नव्हतं, मी आईंना बोलले लसूण सोलून द्या. मी अद्रक टाकलं, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि लसूण मी थोडं नंतर परतून घेतलं. आणि मला आमटी फोडणीला देऊन मला जायचं होतं हळदी कुंकासाठी. आणि मी घरी परत येईपर्यंत आईच्या सगळ्या पोळ्या झालेल्या होत्या आणि मी आईनं आधीच सांगितलं होतं की माझ्यासाठी एक पुरणपोळी ठेवा. आणि असा होता आमचा आजचा हा दिवस. तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.